आज आपण BCom 4th सेम वित्तीय लेखांकन या विषयाचे MCQ समजून घेणार आहोत. पहिला MCQ आहे, फॉलोइंग इन्फॉर्मेशन रिसीव्ड फ्रॉम द ॲक्सिडेंट डिपार्टमेंट ऑफ कंपनी. प्रीमियम रिसीव्ड ₹6 lakh, प्रीमियम ॲक्सेप्टेड ऑन reinsurance accepted ₹1,20,000, the premium on reinsurance ceded 80,000. Calculate closing reserve for unexpired risks. क्लोजिंग रिझर्व विचारलेला आहे अनएक्सपायर रिस्कचा. तर याकरिता सर्वप्रथम नेट प्रीमियम काढणे आवश्यक आहे, कारण ॲक्सिडेंट डिपार्टमेंट असेल किंवा फायर डिपार्टमेंट असेल किंवा अन्य जनरल कोणताही डिपार्टमेंट असेल इन्शुरन्सचा, तर त्याच्या 50% जो नेट प्रीमियम असतो त्याच्या 50% रक्कम रिझर्व ठेवली जाते अनएक्सपायर रिस्कसाठी, न संपलेल्या जोखमीकरिता. आणि म्हणून नेट प्रीमियम अगोदर काढावं लागेल. नेट प्रीमियम काढण्याकरिता त्या वर्षाचा जो एकूण रिसीव्ड झालेला प्रीमियम आहे तो घ्यावा लागेल. तो आहे ₹6 लाख. आणि त्यामध्ये प्रीमियम ॲक्सेप्टेड ऑन रिइन्शुरन्स ॲक्सेप्टेड, जो प्रीमियम स्वीकारलेला आहे पुनर्विम्याच्या व्यवसायामधून, तो प्रीमियम त्यामध्ये ॲड करावा लागेल. तो आहे ₹1,20,000. आणि प्रीमियम ऑन रिइन्शुरन्स सीडेड, जो दुसऱ्यांना प्रीमियम द्यावा लागेल, दुसऱ्या विमा कंपनीला प्रीमियम द्यावा लागेल, त्याची रक्कम आहे ₹80,000. अशा प्रकारे नेट प्रीमियम येईल ₹6,40,000. त्यामधून त्याच्या 50%, हा झाला नेट प्रीमियम, त्याच्या 50% रक्कम ही न संपलेल्या जोखमीसाठी संचिती म्हणून, रिझर्व म्हणून ठेवावी लागेल. यालाच म्हटलेलं आहे क्लोजिंग रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क. ₹6,40,000 हा आहे नेट प्रीमियम. नेट प्रीमियमच्या 50% म्हणजेच ₹3,20,000 हा येईल क्लोजिंग रिझर्व फॉर अनएक्सपायर रिस्क. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य पर्याय राहील. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 2. टोटल कलेक्शन ऑफ मनी ₹7 lakh, लिक्विडेशन एक्सपेन्सेस ₹28,000, 8% डिबेंचर्स ₹20,000, fully secured creditors ₹30,000, preferential creditors ₹75,000, unsecured creditors ₹4,12,000, equity shares ₹2,50,000. Which is the amount distributed to equity shareholders? जेव्हा कंपनी बंद करण्याची प्रक्रिया सुरू होते, जेव्हा कंपनीचं लिक्विडेशन होते, त्यावेळेस निस्तारकाकडे कंपनीची सर्व संपत्ती सोपवली जाते. आणि ही सर्व संपत्ती निस्तारक विकतो आणि त्यापासून जो पैसा येतो त्यालाच म्हटलं जाते टोटल कलेक्शन ऑफ मनी. हे टोटल कलेक्शन ऑफ मनी झालेले ₹7 लाख. म्हणजे निस्तारकाकडे एकूण पैसे जमा झालेले आहेत ₹7 लाख. या जमा झालेल्या पैशामधून निस्तारक पेमेंट करीत असतो, कोणाकोणाचे पैसे द्यायचे आहेत. तर यामध्ये पेमेंट करत असताना सर्वप्रथम निस्तारणाचा खर्च त्याला करावा लागतो, जो ₹28,000 आहे. त्यानंतर 8% डिबेंचर्स ₹20,000 आहे. फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत ₹30,000, ज्यांचं पेमेंट अगोदर करावं लागते. त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत ₹75,000 आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत ₹4,12,000. असं टोटल पेमेंट त्याला करावं लागेल ₹5,65,000. आणि ₹5,65,000 पेमेंट केल्यानंतर निस्तारकाच्या हातामध्ये उरतील ₹1,35,000. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा आहे ₹1,35,000. म्हणजे जी अमाऊंट आहे इक्विटी शेअर होल्डरला डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी निस्तारकाकडे उपलब्ध असलेली रक्कम आहे ₹1,35,000. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे, द डिटेल्स ऑफ श्याम अँड कंपनी आर ॲज फॉलोज. द रिझनेबल रेट ऑफ रिटर्न इज 10%. फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट is ₹20,000 and capital employed is ₹1,04,000.
Calculate the value of goodwill of the company by capitalization of average profit method. तर कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे गुडविलची व्हॅल्यू. मेथड आहे कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. याकरिता आपल्याला दोन फॉर्म्युले माहीत असणं आवश्यक आहे. गुडविलची व्हॅल्यू काढण्याकरिता कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथडचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला माहीत असणे आवश्यक आहे. तो फॉर्म्युला आहे व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथड इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट मायनस कॅपिटल एम्प्लॉयड. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट प्रॉब्लेममध्ये दिलेली नाही आहे. कॅपिटल एम्प्लॉयड मात्र प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, जो आहे 1,04,000 रुपये. त्यामुळे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट याचं सुद्धा कॅल्क्युलेशन आपल्याला करावे लागेल. ती व्हॅल्यूसुद्धा काढावी लागेल. कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युलासुद्धा आपल्याला पाठ करावा लागेल. तो फॉर्म्युला आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू annual average profit into normal rate of return upon normal rate of return into 100. Annual average profit दिलेला आहे 20,000 रुपये अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 10 इंटू 100. अशा प्रकारे कॅपिटलाइज व्हॅल्यू येईल प्रॉफिटची 2 लाख. आता ही 2 लाख रुपयाची जी व्हॅल्यू आहे ती जो मुख्य फॉर्म्युला आहे गुडविल काढण्याचा त्या मुख्य फॉर्म्युल्यामध्ये ठेवायची आहे. तर मुख्य फॉर्म्युल्यामध्ये ही 2 लाख रुपयाची व्हॅल्यू ठेवल्यानंतर त्यामधून कॅपिटल एम्प्लॉयडची व्हॅल्यू मायनस करायची आहे. 2 लाख मायनस 1,04,000 उरलेली जी अमाऊंट आहे ती 96,000 रुपये आहे. म्हणजे 96,000 रुपये ही गुडविलची व्हॅल्यू होईल. कोणत्या मेथडनुसार? कॅपिटलायझेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 4 दिलेला आहे बिल्स पेबल शुड बी रेकॉर्डेड इन. बिल्स पेबल कशामध्ये रेकॉर्ड केला जातो? नंबर ए आहे बॉरोविंग, बी आहे अदर लॅबिलिटीज, सी आहे डिपॉझिट्स आणि डी आहे लोन्स अँड ॲडव्हान्सेस. हा क्वेश्चन आहे फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी या चॅप्टरवरचा. आणि बिल्स पेबल हे कोणत्या शेड्यूलमध्ये येते, कोणत्या शेड्यूलमध्ये त्याचा रेकॉर्ड ठेवला जातो किंवा केला जातो ते विचारलेलं आहे. तर बिल्स पेबल शुड बी रेकॉर्डेड इन अदर लॅबिलिटीज. अदर लॅबिलिटी हा जो 5वा शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये बिल्स पेबल लिहिलं जाते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे प्रीमियम रिसिव्ड ₹6 लाख, प्रीमियम ॲक्सेप्टेड ऑन री-इन्शुरन्स ॲक्सेप्टेड ₹1,20,000, प्रीमियम ऑन री-इन्शुरन्स सीडेड ₹80,000. कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ नेट प्रीमियम. ऑप्शन ए आहे 5 लाख, बी आहे 6 लाख, सी आहे 6,40,000 आणि डी आहे 7 लाख. या प्रॉब्लेममध्ये नेट प्रीमियमची व्हॅल्यू विचारलेली आहे. तर नेट प्रीमियम काढण्यासाठी आपल्याला त्या वर्षीचा जो प्रीमियम रिसिव्ड झाला तो प्रीमियम घ्यावा लागेल. तो प्रीमियम आहे 6 लाख. त्यानंतर पुनर्विम्याच्या व्यवसायापासून जो प्रीमियम कंपनीला मिळाला तो प्रीमियम आहे 1,20,000 आणि दुसऱ्यांना दिलेला जो प्रीमियम आहे पुनर्विम्याच्या व्यवसायामध्ये तो आहे 80,000. दुसऱ्या विमा कंपनीला दिलेला जो प्रीमियम आहे तो आहे 80,000. आणि म्हणून नेट प्रीमियमची व्हॅल्यू येईल 6,40,000. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर सी इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसिव्ड ₹1 लाख अँड इन्कम टॅक्स thereon ₹10,000. फाइंड ॲक्च्युअल अमाऊंट ऑफ इंटरेस्ट अँड डिव्हिडंड. इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसिव्ड झालेला आहे, प्राप्त झालेला आहे 1 लाख रुपये. त्याच्यावरचा इन्कम टॅक्स आहे 10,000 रुपये आणि आपल्याला ॲक्च्युअल अमाऊंट विचारलेली आहे. इंटरेस्ट आणि डिव्हिडंडची जी अमाऊंट ॲक्च्युअल अमाऊंट किती आहे ती ॲक्च्युअल अमाऊंट आपल्याला काढायची आहे. तर इंटरेस्ट आणि डिव्हिडंड रिसिव्ड झालेला आहे 1 लाख. त्यामधून इन्कम टॅक्सची जर अमाऊंट आपण मायनस केली 10,000 तर ॲक्च्युअल अमाऊंट येईल 90,000 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 7. The profits and losses of Mr. Suresh and company for the last year are
2015-16 loss rupees 20,000. 16-17 loss rupees 12,500. 2017-18 profit rupees 98,000 and 2018-19 profit rupees 1,26,000. Capital employed is rupees 2 lakh and normal rate of return 10%. It is assumed that each year profit is immediately withdrawn by Mr. Suresh. The value of goodwill on the basis of 2 years purchase of super profit of last 4 years will be. गुडविलची व्हॅल्यू विचारलेली आहे सुपर प्रॉफिट मेथडनुसार. याकरिता सर्वप्रथम आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावं लागेल. सुपर प्रॉफिट काढण्याकरिता ॲव्हरेज प्रॉफिट काढणं अतिशय आवश्यक आहे. ॲव्हरेज प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला आहे टोटल नेट प्रॉफिट अपॉन नंबर ऑफ इयर्स. 2 वर्षाचा लॉस दिलेला आहे. लॉस असेल तर तो मायनस करायचा आहे आणि प्रॉफिट दिला असेल तर तो प्लस करायचा आहे. तर 17-18 मध्ये प्रॉफिट झाला 98,000 आणि 18-19 मध्ये जो प्रॉफिट झालेला आहे तो आहे 1,26,000 आणि 15-16चा लॉस आहे 20,000 आणि 16-17चा लॉस आहे 12,500. अशा प्रकारे लॉस मायनस केल्यानंतर टोटल जो नेट प्रॉफिट आहे हा येईल 1,91,500 रुपये. आपण नंबर ऑफ इयर्स 4 वर्षाचं प्रॉफिट दिलेलं आहे आणि म्हणून नंबर ऑफ इयर्स येईल 4. अशा प्रकारे ॲव्हरेज प्रॉफिट येईल 47,875. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट काढावं लागेल कारण सुपर प्रॉफिट काढण्यासाठी ॲव्हरेज प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट हे दोन्ही प्रॉफिट काढणं अतिशय आवश्यक आहे. नॉर्मल प्रॉफिट काढण्याचं फॉर्म्युला आहे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे तो आहे 2 लाख आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 10%. म्हणजे नॉर्मल प्रॉफिट येईल 20,000. त्यानंतर तिसरा फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट आहे 47,875 आणि नॉर्मल प्रॉफिट आला 20,000. 20,000 रुपये मायनस केल्यानंतर जो प्रॉफिट येईल 27,875 हा आहे सुपर प्रॉफिट. त्यानंतर गुडविलची व्हॅल्यू काढण्याचा चौथा फॉर्म्युला सुद्धा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय सुपर प्रॉफिट मेथड इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. सुपर प्रॉफिट आला 27,875 आणि नंबर ऑफ इयर्स परचेस प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे जे आहे 2 इयर्स. त्यामुळे 27,875 गुणिले 2 म्हणजे 55,750 रुपये हा जो आहे ही येईल गुडविलची व्हॅल्यू जी प्रॉब्लेममध्ये विचारलेली आहे 55,750. आणि म्हणून पर्याय क्रमांक डी 55,750 डी हा पर्याय योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 8. इंटरेस्ट ऑन लोन गोज इन द हेड ऑफ. इंटरेस्ट ऑन लोन कर्जावरील जे व्याज आहे ते कोणत्या हेड अंतर्गत नोंदवावं लागते. पर्याय क्रमांक ए आहे इंटरेस्ट ऑन, बी आहे अदर इन्कम, सी आहे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस की डी इंटरेस्ट एक्सपेंडेड. इंटरेस्ट ऑन लोन हे जे पद आहे हे इंटरेस्ट एक्सपेंडेड या हेड अंतर्गत नोंदवायचं असते कारण कर्ज घेतलं तर कर्जावर व्याज द्यावा लागेल आणि म्हणून इंटरेस्ट एक्सपेंडेड या हेड अंतर्गत इंटरेस्ट ऑन लोन हे पद नोंदवायचं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 10. 8% प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल रुपीज 4 lakh. The preference share dividend were in arrears for 2 years. And arrears are payable on liquidation as per the article of the company. Calculate the total amount of preference shareholder. 8% प्रेफरन्स शेअरचं कॅपिटल दिलेलं आहे 4 लाख. 4 लाख ही झाली प्रिन्सिपल अमाऊंट. त्याच्यावरचा जो लाभांश आहे हा 2 वर्षापासून थकीत आहे. त्याच्यावरचा जो लाभांश 2 वर्षापासून थकीत आहे आणि तो लाभांश 8%. 8% हा पूर्वनिर्धारित झालेला दर आहे. त्यामुळे 4 लाखावर 8%चं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येते 32,000 रुपये. 32,000
हा झाला एका वर्षाचा. आपल्याला 2 वर्षाचा पाहिजे, कारण 2 वर्षाचा लाभांश काय आहे, थकीत आहे. म्हणून 32,000 गुणिला 2 64,000. आणि प्रिन्सिपल जी अमाऊंट होती ती प्रिन्सिपल अमाऊंट आहे 4 लाख. 4 लाख प्लस 64,000 ती अमाऊंट होते 4,64,000 रुपये. आणि म्हणून पर्याय क्रमांक सी 4,64,000 हा पर्याय बरोबर आहे. कारण आपल्याला काय विचारलेलं आहे, कॅल्क्युलेट दी टोटल अमाऊंट ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स शेअर होल्डरला जी टोटल अमाऊंट द्यावी लागेल ती अमाऊंट आहे 4,64,000. टोटल अमाऊंट म्हणजे लाभांशासह, प्रिन्सिपल प्लस डिव्हिडंड, लाभांशासह प्रिन्सिपल 4 लाख आणि त्याच्यावरचा 2 वर्षाचा जो लाभांशाचा एरियस आहे, थकीत लाभांश आहे, हा आहे 64,000. अशा प्रकारे 4,64,000 रुपये कंपनीला द्यावे लागतील. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 10. अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स 21,890. इक्विटी शेअर कॅपिटल 1,500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 each, ₹50 paid. Calculate liquidator's commission on the payment of equity shareholder at 10%. अमाऊंट अवेलेबल आहे इक्विटी शेअर होल्डर करिता 21,890 रुपये. परंतु इक्विटी शेअरचं जे अमाऊंट आहे ती अमाऊंट किती आहे, 1,500 इक्विटी शेअर्स आणि त्यापैकी वसूल झालेले आहेत 50. 1,500 इंटू 50, त्याची जी अमाऊंट आहे ही जास्त होते. जी उपलब्ध अमाऊंट आहे 21,890, याच्यापेक्षा जास्त जर अमाऊंट होत असेल तर वेगळा फॉर्म्युला अवलंबावा लागतो. आणि त्याकरिता लिक्विडेटरचं रेम्युनरेशन काढण्याचा जो फॉर्म्युला आहे, कमिशन काढण्याचा जो फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स इंटू रेट ऑफ कमिशन अपॉन 100 प्लस रेट ऑफ कमिशन. अमाऊंट अवेलेबल आहे 21,890. 21,890 गुणिला रेट ऑफ कमिशन आहे 10 अपॉन 100 प्लस 10. अशा प्रकारे जो लिक्विडेटरचं जे रेम्युनरेशन आहे हे येईल 1,990 रुपये. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 11. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस शोवन ऑन ऑप्शन ए लायबिलिटी, ऑप्शन बी असेट, ऑप्शन सी इन्कम और ऑप्शन डी एक्सपेंसेस. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस शोवन ऑन असेट. कारण बँकेने आपल्या ग्राहकांना दिलेल्या कर्जाचाच हा एक प्रकार आहे. अल्पकालीन, अल्पसूचनेद्वारे जे दिलेलं कर्ज आहे ती बँकेची असेट्स आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 12. बँक प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इन प्रोफार्मा बी. बँक आपला जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे हा प्रोफार्मा बी नुसार तयार करते. हे वाक्य खरं आहे की खोटं आहे ते विचारलेलं आहे आणि हे वाक्य आहे खरं. आणि म्हणून पर्याय क्रमांक ए, ऑप्शन नंबर ए ट्रू हा पर्याय बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 13. टोटल क्रेडिटर्स 15 lakh include 12 lakh as partly secured creditors on the assets of ₹11,12,000. टोटल क्रेडिटर्स दिलेले आहेत 15 लाख. त्याच्यामध्ये 12 लाख अशा प्रकारच्या क्रेडिटरचा समावेश आहे जे पार्टली सेक्युअर्ड आहे. पार्टली म्हणजे अंशतः सेक्युअर्ड आहेत. त्यापैकी या 12 लाखापैकी जे आहेत 11,12,000 रुपयाचे जे क्रेडिटर्स आहेत त्यांना असेट्सचा आधार आहे. म्हणजे असेट्स ठेवून अशा प्रकारचं कर्ज घेतलं होतं 11,12,000 रुपयाचं. 12 पैकी 11,12,000 रुपयाचं जे कर्ज आहे ते पूर्णपणे सेक्युअर्ड आहे आणि उरलेलं जे कर्ज आहे ते अनसेक्युअर्डमध्ये त्याची गणना केली जाईल. त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे 80,000 अँड बॅलन्स विल बी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. आणि जे बॅलन्स आहे ते बॅलन्स काय आहे, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आहे. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन ऑन द पेमेंट ऑफ अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स इज 2%.
Calculate amount of unsecured creditors. Total collection of money is rupees 15 lakh. या ठिकाणी काय विचारलेलं आहे ते महत्त्वाचं आहे. माहिती खूप सारी दिलेली आहे, परंतु विचारलेलं आहे कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युर्ड क्रेडिटरची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट विचारलेली आहे. तर ती अमाऊंट काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला टोटल क्रेडिटर विचारात घ्यावे लागतील. टोटल क्रेडिटर्स आहेत 15 लाख रुपये. त्यापैकी फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स किती आहेत? फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत 11,12,000. म्हणजे फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स मायनस करावे लागतील 11,12,000चे. त्यानंतर जे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती आहेत? तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 80,000. ते सुद्धा मायनस करावे लागतील. अशा प्रकारे 11,12,000 आणि 80,000 या दोन्ही ज्या अमाऊंट आहेत त्या टोटल क्रेडिटर्समधून जर आपण मायनस केल्या तर अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपल्याला काढता येईल. ती व्हॅल्यू येईल 3,08,000 रुपये. तर अशा प्रकारे ती व्हॅल्यू काढायची आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 14. The profits of Mr. Ram and Company for the last 3 years are rupees 10,000, rupees 12,000 and rupees 14,000 respectively. राम अँड कंपनीचा प्रॉफिट दिलेला आहे मागील 3 वर्षाचा. पहिल्या वर्षाचा आहे 10,000, दुसऱ्याचा आहे 12,000 आणि तिसऱ्या वर्षाचा आहे 14,000. The goodwill of a business is to be valued at 2 years purchase of the average profit of last 3 years. त्या व्यवसायाची जी गुडविल आहे ती त्याचं व्हॅल्युएशन 2 years purchase ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट या पद्धतीनुसार करण्यात येत होती. हेन्स द व्हॅल्यू ऑफ गुडविल विल बी. तर गुडविलची व्हॅल्यू काय येईल अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. याकरिता 2-3 फॉर्म्युले आपल्याला विचारात घेणे अतिशय आवश्यक आहे. त्यापैकी पहिल्या फॉर्म्युल्याद्वारे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढावं लागेल. कारण ॲव्हरेज प्रॉफिट या पद्धतीनुसार गुडविलची व्हॅल्यू काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेस प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे 2 years परचेस, परंतु ॲव्हरेज प्रॉफिट प्रॉब्लेममध्ये दिलेला नाही. 3 वर्षाचं प्रॉफिट दिलेला आहे, त्याचा फक्त आपल्याला ॲव्हरेज काढायचा आहे. ॲव्हरेज काढण्याचा जो फॉर्म्युला आहे टोटल नेट प्रॉफिट. पहिल्या वर्षीचं प्रॉफिट आहे 10,000, दुसऱ्या वर्षीचं आहे 12,000, तिसऱ्या वर्षीचं आहे 14,000. असं टोटल नेट प्रॉफिट होईल 36,000 अपॉन नंबर ऑफ इयर्स आहे 3. त्यामुळे ॲव्हरेज प्रॉफिट येईल 12,000. आता ही जी व्हॅल्यू आहे ती फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे. कारण गुडविल या पद्धतीनुसार काढण्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेस. 12,000 गुणिले 2 24,000. अशा प्रकारे ॲव्हरेज प्रॉफिट पद्धतीनुसार गुडविलची व्हॅल्यू येईल 24,000 रुपये आणि म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य राहील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15 आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट गोज द हेड ऑफ. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट. फिक्स्ड डिपॉझिटवरचा जो इंटरेस्ट आहे हा इंटरेस्ट कोणत्या हेड अंतर्गत दाखवावा लागतो? इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट हा इंटरेस्ट जो आहे हा इंटरेस्ट अर्न या हेड अंतर्गत दाखवावा लागतो. अदर इन्कम या हेड अंतर्गत दाखवावा लागतो. ऑपरेशन एक्सपेन्सेस या हेड अंतर्गत दाखवावा लागतो की इंटरेस्ट एक्सपेंडेड या हेड अंतर्गत दाखवावा लागतो. फिक्स्ड डिपॉझिट याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे हा इंटरेस्ट अर्न या हेड अंतर्गत दाखवावा लागतो आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 16. सॅलरी पेड रेकॉर्डेड अंडर शेड्यूल. पेड केलेली जी सॅलरी आहे ती कोणत्या शेड्यूल अंतर्गत रेकॉर्ड केली जाते? ऑप्शन ए आहे शेड्यूल नंबर 13, बी आहे 14, सी आहे 15 की डी आहे शेड्यूल नंबर 16. तर जी सॅलरी आहे पेड केलेली ही शेड्यूल नंबर 16 ऑपरेटिंग एक्सपेन्सेस या शेड्यूल अंतर्गत त्याचा रेकॉर्ड केला जातो. रेकॉर्डेड इन शेड्यूल नंबर 16. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17. टोटल कलेक्शन ऑफ मनी रुपीज 7 lakh. लिक्विडेशन एक्सपेन्सेस रुपीज 28,000.
8% debentures rupees 20,000, fully secured creditors rupees 30,000, preferential creditors rupees 75,000, unsecured creditors rupees 4,12,000 and equity shares rupees 2,50,000. Calculate commission on the amount distributed to equity shareholder. Rate of commission is 3%. तर कॅल्क्युलेट करायचं आहे कमिशनची अमाऊंट. हा कमिशन कशावर काढायचा आहे? ऑन द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू इक्विटी शेअर होल्डर्स. याकरिता जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन इज इक्वल टू अमाऊंट अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स इंटू रेट ऑफ कमिशन अपॉन 100 प्लस रेट ऑफ कमिशन. तर लिक्विडेटरच्या हातामध्ये किती पैसे उपलब्ध आहेत, त्याच्याकडे टोटल कलेक्शन ऑफ मनी किती झाला, पैसा गोळा झाला 7 लाख. त्यामधून सगळ्यांचं पेमेंट केल्यानंतर लिक्विडेशन एक्सपेन्सेस, डिबेंचर्स, फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, प्रिफरन्शियल क्रेडिटर्स आणि अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सचं पेमेंट केल्यानंतर त्याच्याकडे 1,35,000 रुपये उरतात. परंतु इक्विटी शेअर होल्डरचे पैसे द्यायचे होते 2,50,000 रुपये. त्यापेक्षा कमी पैसे उपलब्ध असल्यामुळे या फॉर्म्युल्याचा अवलंब करायचा आहे. आणि म्हणून लिक्विडेटर्स रेम्युनरेशन इज इक्वल टू अमाऊंट अवेलेबल आहे 1,35,000 इंटू 3 अपॉन 100 प्लस 3. लिक्विडेटरचं कमिशन येईल 3,03,932 रुपये आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 18. Rent paid is operating expenses. The sentence is true or false. Rent paid is a operating expenses. हे जे वाक्य आहे हे बरोबर आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 19. टोटल क्रेडिटर्स रुपीज 5 lakh include rupees 2 lakh रुपीज पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. टोटल क्रेडिटरची अमाऊंट दिलेली आहे 5 लाख. त्याच्यामध्ये 2 लाखाचे जे क्रेडिटर्स आहेत हे पार्टली सेक्युअर्ड आहेत ऑन द असेट्स ऑफ रुपीज 1,12,000. त्यापैकी 1,12,000 रुपयाचे जे क्रेडिटर्स आहेत हे फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत आणि बाकीचे जे क्रेडिटर्स असतील 2 लाख मायनस 1,12,000 हे झाले अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. त्यानंतर प्रेफरन्शियल क्रेडिटरची व्हॅल्यू दिलेली आहे 80,000 अँड बॅलन्स विल बी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. Liquidators remuneration on the payment of creditor is 2%. Calculate remuneration of liquidator on the payment of unsecured creditors. Total collection of money rupees 10 lakh. Calculate remuneration. आपल्याला काय विचारलेलं आहे? कॅल्क्युलेट रेम्युनरेशन काढायला सांगितलेलं आहे. कुणाचं? लिक्विडेटरचं. ऑन द पेमेंट ऑफ अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटरच्या पेमेंटवरचं जे काही कमिशन आहे, रेम्युनरेशन आहे ते काढायला सांगितलेलं आहे. याकरिता त्यांना पेमेंट करण्यासाठी किती पैसे उपलब्ध आहेत त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. टोटल क्रेडिटर्स आहेत, टोटल क्रेडिटर्स दिलेले आहेत 5 लाख. सर्वप्रथम अनसेक्युअर्ड क्रेडिटरची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. अनसेक्युअर्ड क्रेडिटरची जी व्हॅल्यू आहे ते कॅल्क्युलेट करण्याकरिता टोटल क्रेडिटर्स किती आहेत? टोटल क्रेडिटर्स आहेत 5 लाख. त्यापैकी फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स किती आहेत ते मायनस करावे लागतील आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मायनस केल्यानंतर अनसेक्युअर्ड क्रेडिटरची व्हॅल्यू येईल. टोटल क्रेडिटर्स आहेत 5 लाख आणि फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत 1,12,000 आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 80,000. त्यामुळे अनसेक्युअर्ड क्रेडिटरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू येईल 3,08,000 रुपये. म्हणजे 3,08,000 रुपये त्यांचं पेमेंट करायचं आहे आणि या पेमेंटवरच रेम्युनरेशन विचारलेलं आहे. तर याचं रेम्युनरेशन 3,08,000 इंटू 2% इज इक्वल टू 6,160. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20. टोटल क्रेडिटर्स रुपीज 15,000 include 12,000 rupees partly secured creditors on the assets of rupees 11,12,000 and preferential creditors 80,000.
and balance will be unsecured creditors. Liquidators remuneration on the payment to unsecured creditors is 2%. Calculate commission on the payment of unsecured creditors. Total collection of money is rupees 15 lakh. अशाच पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे, परंतु कॅल्क्युलेट कमिशन ऑन द पेमेंट ऑफ अनसेक्युर्ड क्रेडिटर्स. व्हॅल्यू वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. प्रश्न तशाच पद्धतीचं विचारलेला आहे. तर अनसेक्युर्ड क्रेडिटर्सची व्हॅल्यू किती आहे ती व्हॅल्यू आपल्याला अगोदर काढावी लागेल. टोटल क्रेडिटर्स आहेत 15 लाख. त्यापैकी फुली सेक्युर्ड क्रेडिटर्स आहेत 11,12,000 आणि प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहेत 80,000. या व्हॅल्यू आपल्याला मायनस केल्यानंतर अनसेक्युर्ड क्रेडिटरची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू येईल 3,08,000. 3,08,000वर कमिशनचा दर दिलेला आहे 2% आणि म्हणून 2% दराने 6,160 रुपये हा अनसेक्युर्ड क्रेडिटरच्या पेमेंटवरील निस्तारकाचा कमिशन राहील. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे 6,160. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 21. The total tangible assets of the Amit Limited Company are rupees 8,15,000 and outsider liabilities are rupees 1,60,000. The normal rate of return is 12% and it is assumed that each year's profit is immediately withdrawn by the company. Hence the normal profit will be. तर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. टँजिबल ट्रेडिंग असेट दिलेला आहे 8,15,000 आणि आउटसाइडर लायबिलिटीज म्हणजेच एक्सटर्नल लायबिलिटीज दिलेली आहे 1,60,000 रुपये. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 12% आणि नॉर्मल प्रॉफिट विचारलेला आहे. तर नॉर्मल प्रॉफिट विचारलेलं असल्यामुळे नॉर्मल प्रॉफिट काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो लक्षात घेणे आवश्यक आहे. नॉर्मल प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही आहे, त्यामुळे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड काढण्याचा फॉर्म्युला सुद्धा आपल्याला विचारात घ्यायचा आहे. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड काढण्याचा फॉर्म्युला आहे टँजिबल ट्रेडिंग असेट मायनस आउटसाइडर ऑर एक्सटर्नल लायबिलिटीज. टँजिबल ट्रेडिंग असेट दिलेला 8,15,000, त्यामधून आउटसाइडर लायबिलिटीज मायनस केली 1,60,000. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड येईल 6,55,000. त्याच्यावर 12% नॉर्मल प्रॉफिट काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड आलं 6,55,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 12%. 6,55,000च्या 12% 78,600 रुपये हा येईल नॉर्मल प्रॉफिट आणि म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 22. मॉर्गेज असेट्स रुपीज 6 lakh, अमाऊंट ऑफ लोन 8 lakh. These creditors will be called as. मॉर्गेज असेट्स म्हणजे गहाण ठेवण्यात आलेली संपत्तीची व्हॅल्यू आहे 6 लाख, परंतु कर्ज घेतला आहे 8 लाख रुपयाचं. म्हणजे 6 लाख रुपयाची असेट गहाण ठेवून 8 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. तर अशा प्रकारच्या धनकोंना क्रेडिटर्सला काय म्हटलं जाईल? तर अशा प्रकारच्या धनकोंना म्हटलं जाईल पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 23. The total tangible assets of the AR Limited Company are rupees 8,15,000 and outsiders liabilities are rupees 1,60,000. Hence the capital employed of the company will be. टोटल टँजिबल असेट दिलेला आहे AR लिमिटेडचं 8,15,000 आणि आउटसाइडर लॅबिलिटी दिलेली आहे 1,60,000. कॅपिटल एम्प्लॉयड विचारलेला आहे. मागच्यासारखाच प्रॉब्लेम आहे. त्यामध्ये नॉर्मल प्रॉफिट विचारलेलं होतं, यामध्ये ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड विचारलेलं आहे. ॲव्हरेज कॅपिटल एम्प्लॉयड काढण्याचा फॉर्म्युला आहे टँजिबल ट्रेडिंग असेट्स मायनस आउटसाइडर लॅबिलिटीज. 8,15,000 मायनस 1,60,000 अमाऊंट येईल 6,55,000. म्हणून पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 24. डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड शुड बी रेकॉर्डेड अंडर.
ऑप्शन ए लोन अँड ॲडव्हान्सेस, बी फिक्स असेट, सी इन्व्हेस्टमेंट और डी अदर असेट्स. Discount on bill discounted should be recorded under loan and advances. Option number A is correct. Question number 25. Claims paid during the year rupees 1 lakh. Unpaid claims at the beginning and at the end of the year rupees 15,000 and 10,000 respectively. Medical expenses related 10,000 and legal expenses rupees 5,000. Calculate amount debited to revenue account. Calculate amount debited to revenue account. Revenue account मध्ये जी अमाऊंट डेबिट होईल ती अमाऊंट कोणती होईल, म्हणजे त्यामध्ये नेट क्लेम विचारलेला आहे. सरळ सरळ नेट क्लेम काढायचा आहे. नेट क्लेम काढण्यासाठी त्या वर्षामध्ये त्या इन्शुरन्स कंपनीने पेड केलेली क्लेमची रक्कम घ्यायची आहे. ती रक्कम आहे 1 लाख. त्यामध्ये वर्षाच्या शेवटी जे अनपेड आउटस्टँडिंग क्लेम्स असतील ते क्लेमची व्हॅल्यू ॲड करायची आहे. त्याचप्रमाणे एक्सपेन्सेस रिलेटेड क्लेम, एक्सपेन्सेस रिलेटेड टू क्लेम, क्लेमशी संबंधित असणारे जे काही खर्च आहेत ते खर्च सुद्धा त्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर वर्षाच्या शेवटी आउटस्टँडिंग असलेल्या क्लेमची अमाऊंट आहे 10,000. क्लेमशी संबंधित असणारा मेडिकल खर्च आहे 10,000 आणि क्लेमशी संबंधित असणारा लीगल खर्च आहे 5,000. हा सर्व ॲड केला. त्यानंतर आउटस्टँडिंग क्लेम अनपेड क्लेम ॲट द बिगिनिंग ऑफ द इयर, वर्षाच्या सुरुवातीला जे क्लेम आउटस्टँडिंग होते त्या क्लेमची व्हॅल्यू मात्र मायनस करावी लागेल, कारण जे आउटस्टँडिंग सुरुवातीचे जे आउटस्टँडिंग क्लेम आहेत ते वर्षाच्या दरम्यान काय केले जातील, पेड केले जातील. आणि म्हणून 15,000 रुपयाची व्हॅल्यू मायनस करायची आहे. म्हणून नेट क्लेमची व्हॅल्यू येईल 1,10,000 रुपये. ऑप्शन नंबर बी हा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 26. इफ सुपर प्रॉफिट इज रुपीज 8,700, नॉर्मल रेट ऑफ इन्कम इज 5%, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट. याकरिता आपल्याला फॉर्म्युला लक्षात असणे अतिशय आवश्यक आहे. व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड या पद्धतीचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे ॲन्युअल सुपर प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. ॲन्युअल सुपर प्रॉफिट आहे 8,700, प्रॉब्लेममध्ये दिलेला आहे, आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 5% इंटू 100. अमाऊंट इज 1,74,000 रुपये. पर्याय क्रमांक बी हा योग्य आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहीत असणे आवश्यक आहे. व्हॅल्यू दिलेल्याच आहेत. क्वेश्चन नंबर 27. इफ द सुपर प्रॉफिट ऑफ अ फर्म इज रुपीज 10,000, कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड इफ रेट ऑफ रिटर्न इज 8%. इफ सुपर प्रॉफिट दिलेला आहे 10,000 रुपये आणि गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितलेली आहे, तर तोच फॉर्म्युला घ्यायचा आहे. व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड इज इक्वल टू ॲन्युअल सुपर प्रॉफिट अपॉन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. ॲन्युअल सुपर प्रॉफिट दिलेला आहे 10,000 आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आहे 8%. त्यामुळे जी गुडविलची व्हॅल्यू येईल ती येईल 1,25,000. ऑप्शन नंबर ए हा बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 28. If claims paid rupees 4 lakh, outstanding claims of current year rupees 14,000, outstanding claim of last year rupees 10,000, and reinsurance recovery rupees 30,000. Find out amount of claim. तर नेट क्लेम काढण्यासाठी त्या वर्षामध्ये वर्षाच्या दरम्यान जे काही क्लेम्सची अमाऊंट पेड केली ती अमाऊंट घ्यायची आहे. त्यामध्ये आउटस्टँडिंग क्लेम ॲट द एंड ऑफ इयर जे आहे 40,000 रुपये. एंड ऑफ इयर म्हणजे करंट इयर. आउटस्टँडिंग क्लेम ऑफ करंट इयर ही अमाऊंट प्लस करायची आहे आणि लास्ट इयरची जी अमाऊंट आहे ती मायनस करायची आहे आणि रीइन्शुरन्स रिकव्हरीची व्हॅल्यूसुद्धा मायनस करायची आहे. नेट क्लेमची व्हॅल्यू आहे 4 लाख.
पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 29. कमिशन ऑन रीइन्शुरन्स सीडेड शोन ऑन. ऑप्शन नंबर ए आहे क्रेडिट साइड ऑफ रेव्हेन्यू अकाउंट, बी डेबिट साइड ऑफ रेव्हेन्यू अकाउंट, सी डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट और डी लायबिलिटी साइड. कमिशन ऑन रीइन्शुरन्स सीडेड शोन ऑन क्रेडिट साइड ऑफ रेव्हेन्यू अकाउंट. रेव्हेन्यू अकाउंटच्या क्रेडिट साइडवर त्याला दर्शवलं जाते, म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 30. व्हॉट इज द रेट ऑफ प्रोव्हिजन फॉर स्टॅट्युटरी रिझर्व. बँकेच्या संदर्भात स्टॅट्युटरी रिझर्व हा याची प्रोव्हिजन केली जाते आणि शुद्ध नफ्याच्या 25% रक्कम स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर केली जाते. करंट इयरचा जो नेट प्रॉफिट आहे त्याच्या 25% रक्कम या संचितीला ट्रान्सफर करावी लागते, त्याच्यासाठी तरतूद करावी लागते आणि म्हणून पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 31. फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ मरीन डिपार्टमेंट. प्रीमियम डायरेक्ट ₹5 lakh. प्रीमियम ऑन रीइन्शुरन्स सीडेड 2,79,000. प्रीमियम ऑन रीइन्शुरन्स एक्सेप्टेड ₹1,19,000. रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क ऑन 31st March 2019 ₹5 lakh. Calculate the amount of reserve for unexpired risks as on 31st March 2020. Calculate the amount of reserve for unexpired risks म्हणजे वर्षाच्या शेवटी न संपलेल्या जोखमीसाठी किती तरतूद करावी लागेल. तर हा मरीन इन्शुरन्स आहे. मरीन इन्शुरन्स बिझनेसवर हा प्रॉब्लेम दिलेला आहे आणि म्हणून नेट प्रीमियमच्या 100% रक्कम यासाठी तरतूद म्हणून ठेवावी लागेल. तर नेट प्रीमियमची जी व्हॅल्यू आहे ती सर्वप्रथम काढावी लागेल. यासाठी त्या वर्षभरामध्ये जो प्रीमियम रिसिव्ड झाला तो प्रीमियम आहे 5 लाख. प्रीमियम डायरेक्ट म्हणजे जो वर्षभरामध्ये प्रीमियम रिसिव्ड झाला त्याची व्हॅल्यू आहे 5 लाख. त्यानंतर प्रीमियम ऑन रीइन्शुरन्स ॲक्सेप्टेडची व्हॅल्यू त्यामध्ये प्लस करायची आहे 2,79,000 रुपये. प्रीमियम ऑन रीइन्शुरन्स ॲक्सेप्टेड म्हणजे पुनर्विमा हस्तांतरणावरची जी रक्कम आहे ती आहे 1,19,000 आणि प्रीमियम ऑन रीइन्शुरन्स सीडेड याची रक्कम आहे 2,79,000. अशा प्रकारे नेट प्रीमियमची व्हॅल्यू सर्वप्रथम आपल्याला काढायची आहे. ती आहे 3,40,000 रुपये. त्याचे 100% कारण मरीन इन्शुरन्स आहे, सामुद्रिक विमा आहे, त्याच्यामध्ये जोखीम जास्त असते आणि म्हणून 100% रकमेची प्रोव्हिजन करावी लागते. म्हणून अमाऊंट ऑफ रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क ॲज ऑन 31st March 2020 इज ₹3,40,000. म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 32. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन 1.5% ऑन रियलायझेशन ऑफ असेट्स ₹2 lakh इज ₹3,000. एक विधान दिलेलं आहे. लिक्विडेटरचं रेम्युनरेशन जर 1.5% असेल ऑन रियलायझेशन ऑफ असेट्स ₹2 lakh इज ₹3,000. तर त्याचं कॅल्क्युलेशन करून पाहायचं आहे. 2 लाखावर 1.5% किती होते? 3,000 येत असेल तर हे स्टेटमेंट ट्रू आहे. कमी येत असेल किंवा जास्त येत असेल तर हे स्टेटमेंट खोटं आहे. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 33. टोटल कलेक्शन ऑफ मनी 14 lakh. विस्तारकाकडे जो कंपनीची संपत्ती असेट्स विकून जमा झालेल्या पैशाची व्हॅल्यू आहे 14 लाख. त्यानंतर जो तो पेमेंट करतो ते पेमेंट्स दिलेले आहेत. लिक्विडेशन एक्सपेन्सेस 28,000, 8% डिबेंचर्स 2 lakh, फुली सिक्युअर्ड क्रेडिटर्स 3 lakh, प्रिफरन्शियल क्रेडिटर्स 75,000, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स 8,12,000 आणि इक्विटी शेअर्स आहेत 2,50,000. विच इज द अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू इक्विटी शेअर होल्डर्स. इक्विटी शेअर होल्डरला किती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट केली जाईल. तर यासाठी किती पैसा आला आणि किती पैसा गेला, किती पेमेंट करायचं आहे ते करावं लागेल. तर टोटल कलेक्शन ऑफ मनी 14 लाख प्रॉब्लेममध्ये दिलेलंच आहे. त्यानंतर पेमेंट कुणाकुणाचं केलं तेवढं पेमेंट आपल्याला मायनस करावं लागेल. लिक्विडेशन एक्सपेन्सेस 28,000,
debentures 2 lakh, fully secured creditors 3 lakh, preferential creditors 75,000 and unsecured creditors 8,12,000. ही अमाऊंट मायनस केल्यानंतर सगळ्यांचं पेमेंट झाल्यानंतर जी अमाऊंट उरत आहे ती आहे 1,35,000. ही 1,35,000 रुपयाची जी अमाऊंट आहे ही इक्विटी शेअर होल्डर करिता उपलब्ध आहे आणि ती त्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाईल. ज्यांचे जेवढे शेअर्स असतील त्यांच्या प्रमाणामध्ये त्यांना ती दिली जाईल. त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर 34. रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड इज द इन्कम. ऑप्शन बी expenditure or loss, C assets or D liabilities. Rebate on bill discounted is the liability. Option D is correct. Question number 35. Under schedule 10 recorded. Option A investment, B advances, C fixed asset or D other asset. Under schedule 10 recorded म्हणजे 10व शेड्यूलचं नाव विचारलेलं आहे. 10व शेड्यूल कोणतं आहे? 10व शेड्यूल आहे फिक्स असेटचं. 10व्या शेड्यूल अंतर्गत फिक्स असेट घेतले जातात म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 36. मॉर्गेज असेट्स ₹5 lakh and amount of loan is ₹4 lakh. These creditors call as. क्वेश्चन पुन्हा रिपीट झालेला आहे. अमाऊंट चेंज झालेले आहेत. मॉर्गेज असेट्स आहे 5 लाख रुपये म्हणजे गहाण ठेवलेली संपत्ती आहे 5 लाख रुपये आणि अमाऊंट ऑफ लोन कर्ज घेतलंय 4 लाख रुपयाचं. 5 लाख रुपयाची असेट संपत्ती गहाण ठेवून 4 लाख रुपयाचं कर्ज घेतलेलं आहे. तर अशा प्रकारच्या धनकोला काय म्हणतात? फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, बी पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, सी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आर डी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मॉर्गेज असेट्स आहे 5 लाख आणि कर्जाची रक्कम आहे 4 लाख आणि म्हणून या प्रकारच्या धनकोंना म्हटलं जाईल फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, पूर्णपणे सुरक्षित असणारे धनको. पर्याय क्रमांक ए हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 37. प्रीमियम रिसिव्ड ₹6 lakh, reinsurance premium paid ₹2 lakh and reinsurance premium received ₹3 lakh. Find out amount of net premium received. नेट प्रीमियम काढण्याकरिता त्या वर्षामध्ये त्या वर्षादरम्यान रिसिव्ड झालेलं प्रीमियम घ्यायचं आहे जे आहे 6 लाख. त्यामध्ये रिइन्शुरन्स प्रीमियम रिसिव्ड पुनर्विम्याचा जो प्रीमियम रिसिव्ड झाला त्याची अमाऊंट प्लस करायची आहे. ती अमाऊंट आहे 3 लाख आणि रिइन्शुरन्स प्रीमियम पेड केलं असेल ती अमाऊंट मायनस करायची आहे. ती अमाऊंट आहे 2 लाख आणि नेट प्रीमियमची व्हॅल्यू येईल अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ती येईल 7 लाख रुपये. म्हणून पर्याय क्रमांक सी हा योग्य आहे. क्वेश्चन नंबर 38. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स रँक फॉर पेमेंट बिफोर पेमेंट ऑफ. प्रेफरन्शियल क्रेडिटरचं जे पेमेंट आहे ती कुणाच्या पेमेंटपूर्वी केलं जाते? ऑप्शन ए आहे डिबेंचर होल्डर, बी आहे फुली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, सी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स आर डी लिक्विडेशन एक्सपेन्सेस. प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचं जे पेमेंट असते ते पेमेंट लिक्विडेशन एक्सपेन्सेसचं पेमेंट केल्यानंतर केलं जाते म्हणून पर्याय क्रमांक डी हा योग्य आहे. तर अशा प्रकारे याच्यावरचे जे MCQs आहेत